त्यातून परत भारतामध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर तुम्ही आजारी होतात आणि आजाराशी झुंज देत असताना पीएनपी चषक जे अलिबागमध्ये झालं होतं ते पूर्णपणे गाजवलं आणि तिथे जर बघायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीज सुद्धा राहिला होता, ज्यामध्ये तुम्हाला दक्षिण रायगडमधील 4 व्हीलर मिळवल्याचा पहिला मान जर कोणाला मिळाला असेल तर तिथे तुमचं नाव आवर्जून घेतलं जातं. तर ह्याच्या मागची कहाणी नेमकी कशी आहे? बघायला गेलं तर याच्या पाठची कहाणी अशी काय नाही. मला ते त्यावेळेला सुट्टी भेटत नव्हती. मी बाहेरगावी बहिरेनला होतो, तिथं खेळत होतो क्रिकेट. तिथं पण क्रिकेट चालू होतं, पण एक अशी टुर्नामेंट खेळायला लेदरची उतरलो होतो. तेव्हा एक खेळाडूचा मला धक्का लागून ते बॅक इंजरी झाली होती. त्याच्यानंतर 2 महिन्याचा मला डॉक्टरने रेस्ट दिला. ते आमच्या बॉसने मला बोलले की सुट्टीला तू घरी जा, कारण तिथंच रेस्ट तुला चांगलाच राहील. तर मी इथं आलो, 2 महिना रेस्ट केला आणि तेव्हा पीएनपी अनाउन्समेंट झाला होता. तेव्हा आधी करून एक मुलगा आहे अलिबागचा, त्यांनी मला अगोदर कॉल केला की दादा तू आपल्या टीमचा कॅप्टन बनशील का. तर मी बोललो की बॅक इंजरी आहे, ते मी आपला फॉर्म बिम काय सबमिट करणार नाही. ते तो बोलतो फक्त तू माझ्या टीममध्ये उभा राहा, तू नाही केलास तरी पण जमेल. पण त्याने माझा फॉर्म सबमिट केला नाही. ऑप्शनमध्ये असं झालं की मला पंकज नाकवाने त्याच्या टीमीत घेतला जास्त पॉइंट्समध्ये. तर अशी परिस्थिती झाली तिथं की मला आपला क्रिकेट खेळायलाच पाहिजे होता. ते मला फोर्स करायला लागले की ऍटलिस्ट एक ओव्हर तरी टाक. ते मी बोलू ओके, मी माझ्याकडून प्रयत्न करेन. आणि तसंच मग आपला खेळता खेळता आपला पूर्ण टुर्नामेंटमध्ये बॉलिंग पण चांगली झाली, बॅटिंग पण चांगली झाली आणि बघता बघता आपला ॲज अ मॅन ऑफ द सिरीज दक्षिण रायगड मध्ये पहिल्यांदा ते आपला एवढी मोठी टुर्नामेंट आणि एवढं मोठं बक्षीस ठेवला गेला होता आणि त्याचा मानकरी मी ठरलो. फुल व्हिडिओ यूट्यूबवर आहे, पटकन जाऊन पहा.